मी मुंबई करीन, काही बी करीन, खरंय का? बाळासाहेबांना आज राजग्रहाची ताकद ही आहे की सत्तेत कुणी पण असू दे, काही बिघाड झाला, काही भानगड झाली तरी पहिलं राजग्रहावर यावं लागतंय आणि मग लाचारीच्या एका खुर्चीसाठी, लाचारीच्या एका खुर्चीसाठी कधी लाचार होणार नाही, लाचारीच्या एका खुर्चीसाठी कधी लाचार होणार नाही, लाचारीच्या एका खुर्चीसाठी कधी लाचार होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. बाळासाहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार घोषणेमध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आपल्या सर्वांचे सन्माननीय मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं या विचारपीठावरती आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूयात. या शाहू नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या विजयी संकल्प मेळाव्यासाठी, या महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महासचिव या सर्वच मान्यवरांचं स्वागत. यानंतर मी समता सैनिक दलाला विनंती करतो की आपल्या मानवंदनेनं श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत संपन्न व्हावं. सर्वच महापुरुषांना त्रिवार वंदन. समता सैनिक दलाची मानवंदना. हॅलो. वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहर जिल्हा विजयी महासंकल्प महासभा दिनांक 17 सप्टेंबर 2025 या सभेसाठी आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक माजी खासदार ऍडव्होकेट बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी अत्यंत जल्लोषात उत्साहात आगमन झालेलं आहे. कोल्हापूर नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे. आपण या दसरा चौकात ही महासभा घेतो आहोत. या दसरा चौकाच्या चारही दिशांनी हॅलो गाणं प्रमुख मार्गदर्शक माजी अतिशय योग्य वेळी मी हे गाणं म्हणते आहे. बाळासाहेब मंचावर आहेत आणि ज्यांच्यासाठी हे गाणं आहे, लिहिलं आहे, त्यांच्या समोर हे गाणं म्हणणं हे एक भाग्य असतं. म्हणून हे गाणं अतिशय योग्य वेळेला सुरू आहे. तुझ्या नातवाच्या रूपात बाबा
तुझ्या नातवाच्या रूपात बाबा मी पाहत असतो रे तुला. तुझ्या नातवाच्या रूपात बाबा मी पाहत असतो रे तुला. तुझ्या नातवाच्या रूपात बाबा मी पाहत असतो रे तू. कैलास दादा या गीताचे लेखक कैलास राऊत आहेत. कैलास दादा त्या वामना परी. पण आता मी गाते म्हणून माझं नाव टाकते. शीतल सचिन त्या वामना परी. शीतल सचिन त्या वामना परी. गाणं वैऱ्याचं गाणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार. हे भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. तुझ्या नातवाच्या बाळासाहेबांच्या तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून. हा थांबा, आपण म्हणून चालणार नाही. कोल्हापूरकरांनी म्हणायला पाहिजे. खरंय का नाही? आम्ही तर म्हणतोच आहे. तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून बाळासाहेबांच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. ए भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. कधी बेईमान होणार नाही. कधी बेईमान होणार नाही. आणि ज्या वंचित बहुजन आघाडीची ही संकल्प महासभा आहे त्या वंचितचं विजयी गीत वंचितचं थीम सॉन्ग तुमच्या समोर घेतो आणि मग आम्ही थांबू. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. कोल्हापूरकर तुम्ही काय तांबडा पांढरा कमी खाऊन आलाय का काय? ही विजयी संकल्प सभा आहे. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. हो 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 आता सपान सत्तेच पडलंय हो. हो 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 हे कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. आता सपान सत्तेच पडलंय. बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा बहुजनांनी चुकली या गाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. संख्या आहे अमुचीच भारी. आता नको कुणाची लाचारी. संख्या आहे अमुचीच भारी. आता नको कुणाची लाचारी. आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापितांनो फिरा माघारी. बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी. पिढ्यान पिढ्या घराणेशाहीची सत्ता गिरवत बसली यांचाच कित्ता. आणि राजा येऊ द्या मताच्या पेटीतून आता न घडवू नव्या महाराष्ट्राची गाथा. दारू घडू दे आता दारू घडू दे. वंचितांना सत्तेच दारू घडू दे. दारू घडू दे आता दारू घडू दे. वंचितांना सत्तेच दारू घडू दे. दारू घडू दे आता दारू घडू दे. वंचितांना सत्तेच दारू घडू दे. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी.
मजबूत साथ बहुजनांशी जोडून नात जाती धर्मावर करून मात आले वंचित टाकून खात बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा संविधानाची लावली गोडी आमच्या हातात संविधान आमच्या हृदयात स्वाभिमान आमच्या हातात संविधान आमच्या हृदयात स्वाभिमान घेऊन समतेचं भान मिळवू सत्तेचं स्थान आता पेटवा की रान नका राहू गुम. Yeah, tell me, Karan. वंचित आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी. जय भीम. शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आपण सर्वांनी. जे काम वामनदादा कर्डक करायचे तेच काम हे बंधू करतायत. प्रत्येक ठिकाणी क्रांतीची गीतं गातायत, भीम गीतं गातायत. यांच्या कार्याला सलाम. वंचित बहुजन आघाडी विजयी संकल्प महासभा या महासभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आपले मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या विजयी संकल्प महासभेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय की महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन आपल्या मंगल हस्ते या ठिकाणी संपन्न व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व सर्वच मान्यवरांच्या मंगल हस्ते हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो हॅलो. सर्वच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यानंतर आजच्या या विजयी संकल्प महासभेचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतोय माननीय अरुण सोनावणे साहेब, कोल्हापूर महानगर अध्यक्ष. सर्वांना सविनय जय भीम. आज आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची विजयी संकल्प महासभा आज कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे आपले सर्वांचे लाडके आणि सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आपल्याला उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तरचे
जनार्दनजी गायकवाड, दक्षिणचे बाबूराव आयवाळे सर, या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं उपस्थित झालेले राज्य कमिटीतील पदाधिकारी तसेच आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माननीय डॉक्टर क्रांतीताई सावंत, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते माननीय सिद्धार्थ मोकळे दादा, राज्य उपाध्यक्ष व तसेच राज्य प्रवक्ता व उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथजी साळुंके सर, माननीय इम्तियाजजी नदाब साहेब, राज्य प्रवक्ता व समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच मी जिल्हा कमिटीच्या वतीनं माननीय बाळासाहेबांचा सत्कार करण्यासाठी सर्वांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा सत्कार शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सत्काराला आपण जोरदार टाळ्यांनी अनुमोदन देऊयात. आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांच्या डोक्यावरती कोल्हापुरी फेटा, प्रेमाचं प्रतीक म्हणून स्नेहवस्त्र आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराला अनुमोदन देऊयात. या विजय असो. हम तुम्हारे साथ है. विजय असो. यानंतर आणखी एक या ठिकाणी आपण सत्कार घेणार आहोत. वडार समाजाच्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत या कृतज्ञतेपोटी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा सत्कार वडार समाज कोल्हापूरच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी विनंती करतोय वडार समाज बंधूंना की हा सत्कार देखील या ठिकाणी लगोलग संपन्न व्हावा. या देशामध्ये किंवा राज्यामध्ये जेव्हा जेव्हा वंचित घटकांवरती, शोषित घटकांवरती अन्यायाची भूमिका आपल्याला दिसते, तेव्हा एक आवाज आपल्या सर्वांसोबत आशीर्वादाच्या रूपाने ठामपणे उभा असतो. तो आवाज म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी वडार समाजाच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने देखील आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. सत्काराचा स्वागताचा कार्यक्रम इथं झालेला आहे. स्वागत पाहुण्यांचं झालेलं आहे आणि आता इथं सभेला प्रामुख्याने उपस्थित झालेले आहे. बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही कुणाला सांगायची गरज नाही की इथं वडार समाजाच्या वतीने जो सत्कार होत आहे, 2 मिनिटं आपण तो सत्काराचा कार्यक्रम संपन्न होते. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. शरदीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. शरदीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. यानंतर लगेचच ओबीसी समाजाच्या वतीने देखील आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. बंधूंनो, आपल्याला सर्वांना ज्ञात असेल, आठवत असेल, राज्यामध्ये अनेक अशा घटना घडल्या की जिथं कायदा पायदळी तुडवला गेला. ज्यांना कुणीच वाली नाही अशा घटकांना चिरडण्याचे प्रयत्न अनेकदा होताना दिसत आहेत. आणि जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होत आहेत तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की आवाज एक शक्ती बनून आपल्या पाठीशी उभा असतो
आणि तो आवाज म्हणजे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा आवाज असतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. विनंती करतोय अरुणजी सोनवणे साहेब. बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही जी आयोजित करण्यात आलेली आहे आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं, विजयी संकल्प महासभा. आज महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, आपण बघतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा काय गोळ झालाय, महापालिकेच्या निवडणुकीचा काय गोळ होत आहे, आरक्षणाचं काय होत आहे. आणि या धर्तीवर निवडणुका आता घाई गडबडीने लागलेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान होऊन 16 तारखेला निकाल आहे. याकरिता संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निमित्तानं जी आमची सभा होत आहे ही या राज्यात सर्व पक्षांच्या अगोदर मी म्हणेन की आमचीच पहिला सुरुवात झालेली आहे. ओपनिंग बॅट्समन आम्ही आहे. ज्या पद्धतीने आज आम्ही ओपनिंग बॅट्समन म्हणून सुरुवात करतोय, तर इथं साहेब आम्ही 81 रनाचं टार्गेट आहे, पण अर्धशतक केल्याशिवाय सोडायचं नाही असं तरी प्रयास करतो. आपण बघतोय कोल्हापुरात बरेच प्रश्न आहेत. कोल्हापुरात पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न आहे. थेट पाईपलाईन झाली. थेट पाईपलाईन जरी झाली तरी ऐन गणपतीत आपल्याला पाण्यासाठी वणवण करावं लागलं. गणपतीचे मांडव रस्त्यात होते. झोपडपट्टीत गरीब लोकांच्या याच्यामध्ये टँकर पुरवताना पाणी टँकर जात नव्हते मांडव असल्यामुळं. तेथे आम्हा जनतेला, या गरीब जनतेला सगळ्या पाण्यासाठी वणवण करावं लागलं. ऐन गणपतीत गणेशोत्सव काळामध्ये पाणी आपल्याला मिळालं नाही. प्रशासन करतंय तरी काय? या जिल्ह्यातले नेते मंडळी करतात तरी काय? का पालकमंत्र्याचं लक्ष नाही आहे? का आमदार साहेबांचं लक्ष नाही आहे? हा संशोधनाचा विषय आहे. प्रश्न आहे तिथंच आहेत. जे ते फक्त आपलं निवडणुका येतात, आश्वासनं देतात, आपली पोळी भाजून घेतात आणि निघून जातात. पण जनता आहे तिथंच आहे. म्हणून माझा या खऱ्या अर्थाने या सर्वांना प्रश्न आहे की जनतेला कोण वाले आहे का नाही. म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आणि सर्वसामान्यांचा जो अन्याय होत आहे त्या सर्वांसाठी एकमेव, या सर्वांसाठी जर कोण उभं राहत असेल तर फक्त आणि फक्त एकमेव म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब. आज सभेला सुरुवात होताना बऱ्याच लोकांचे फोन आले, अहो सभा होणार आहे का नाही. मी म्हटलं का आमची सभा तर ठरलेली आहे. अहो आम्हाला सांगतात आचारसंहिता लागली, सभा कॅन्सल झालं. मी म्हटलं असं काही नाही आहे, सभा होणार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही सभेला बहुसंख्येने यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ एक दुसरी टीम त्या कामाला लागली की ही सभा यशस्वी होऊ नये. कोल्हापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी आज ताकदीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या 20 प्रभागात 81 पदांकरिता निवडणूक लढवण्याचा निर्धार करून आज उतरत आहे. बऱ्याच पक्षांचे प्रस्ताव येत आहेत, बोलणी चालू आहे. पण योग्य सन्मानजनक जर परिस्थिती असेल तर आम्ही ती मान्य बाळासाहेबांना कळवू आणि त्याप्रमाणे मान्य बाळासाहेब जे काय आदेश देतील त्याप्रमाणे ती पुढची कार्यवाही असेल. मित्रांनो, आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत, निवडणुका येतात, ओबीसी समाजासाठी, दलित मुस्लिम समाजासाठी नुसता आश्वासनाची खैरात होते, पण निवडणुका झाल्या की सगळ्यांना त्याचा विसर पडतो. म्हणून मला प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे, ओबीसीसाठी जर खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आवाज उठवला आणि त्यांच्या बाजूनं अगदी कणखरपणे जर ते कोण थांबलं आणि
अजून सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे आमचे आदरणीय बाळासाहेब. म्हणून मला ओबीसी समाजातील लोकांना तसेच इतर आपल्या सर्व बहुसमाजातील लोकांना सांगायचं आहे, निवडणुका परत आलेल्या आहेत, परत तुम्हाला आश्वासनांची खैरात होणार आहे, परत तुमच्यावर आणि काय काय बरेच आश्वासने दिली जाणार आहेत. त्या सगळ्याला बळी न पडता आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहायचं आहे. आम्ही पण ही निवडणूक करो या मरो आणि जिंकण्याच्याच हिशोबाने लढणार आहोत. मग ते तन मन धन अगदी जो सच्चा कार्यकर्ता आहे त्यालाच उमेदवारी देण्यात येईल. नाहीतर बाकीचे पक्ष सांगत आहेत की ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याला उमेदवार देणार. का बाबांनो, गरीब उमेदवारांना का उभं राहायचं नाही का? त्याला पण लोकशाहीनं हक्क दिलाय ना. तर आपण एखाद्या गरीब उमेदवाराला सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे. त्याच्यात जर ते पोटेन्शियल असेल, निवडून येण्याची क्षमता, आपण जर त्याला ताकद दिली, जरा पुशअप केलं तर निश्चितच निवडून येईल. तुम्ही नुसता जर धनदांडक्यांना आणि घराणेशाहीच्या लोकांना जर तिकीट देणार असाल तर ते अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 81 जागांकरता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. अजून बरेच वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे आता मी तर जास्ती वेळ घेणार नाही. आज आपण सगळ्याला ज्यांची आतुरतेनं वाट बघत आहोत, माननीय बाळासाहेबांना ऐकायला आपण सगळी जमलेलो आहोत. त्यामुळे मी इथं थांबतो. जय भीम, जय हिंद, जय शिवराय. यानंतर मी विनंती करतोय अरुणजी सोनवणे साहेब, शहराध्यक्ष, की आपल्या हस्ते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा एक सत्कार या ठिकाणी संपन्न व्हावा. यानंतर मी विनंती करतोय माननीय बाबूराव ऐवाळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर दक्षिण, माननीय अरुण सोनवणे साहेब, कोल्हापूर महानगर अध्यक्ष, यांच्या हस्ते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांचा सत्कार संपन्न होतोय. मी पन्हाळा टीमला देखील विनंती करतोय की आपण देखील 22 प्रतिज्ञांचं भेट वस्तू आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित 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 आघाडी. गाव तेथे संविधान हा उपक्रम राबवणारे वंचित बहुजन आघाडी. वंचित 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 आघाडी. आपल्याशी संवाद साधतील माननीय बाबूराव ऐवाळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर दक्षिण. सर्वांना जय भीम. जय भीम. आज आपण विजयी संकल्प महासभेसाठी एकत्र आलेलो आहोत. या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब, प्रदेश राज्य उपाध्यक्षा सावंत मॅडम, यानंतर इम्तियाज नदाब, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके सर, राज्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे साहेब, आदरणीय वंदनीय भंतीजी, कोल्हापूर दक्षिणचे, कोल्हापूर उत्तरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गायकवाड सर, कोल्हापूर महानगरपालिकेचे आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आम्हासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी ज्यांनी उभं केलं, ते अरुणजी सोनवणे, व्यासपीठावरतील इतर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्याला पक्केपणाने ठामपणे ठरवायचं आहे. निवडणुका लढवण्याचा, जिंकण्याचा आम्हाला अधिकार आणि आमची बौद्धिक कुवत आहे. आम्ही निवडणुका लढवायच्या.
आम्ही सत्तेला धडक द्यायची. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची जी धडपड चालू आहे, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी धडपड चालू आहे, सर्व बाबतीमध्ये दूर राहिलेल्या, वंचित राहिलेल्या प्रत्येकाला सत्ता मिळाली पाहिजे आणि प्रत्येकजण सत्तेमध्ये गेला पाहिजे, ही त्यांची चाललेली धडपड. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. एक दोन गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. मित्र, एक क्षणभर जरा शांत बसून डोळे मिटून जरा विचार करा. मी असा विचार करतो, गावात माझी काय किंमत आहे, गावात माझं काय स्थान आहे, तालुक्यात माझी काय किंमत आहे, जिल्ह्यात माझी काय किंमत आहे, राज्यात माझी काय किंमत आहे. या सत्तेच्या बाबतीमध्ये ज्यांना काडीची अक्कल नाही ते सरपंच बनते, जे 17 वेळा नापास झालेला असतंय ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनतंय, आणि आमच्या समाजातले होतकरू तरुण, शिक्षित तरुण मात्र वंचित राहतात. त्या तुम्ही क्षणभर विचार करा, माझी काय किंमत आहे. जर तुमच्या मनानं जर होकार दिला, हो तुझी किंमत आहे, तर ठीक आहे. पण जर तुमचं मन म्हणालं काही किंमत नाही तुझी, ही किंमत मिळवायसाठी आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय व्हायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद बनायचं आहे. मित्र, आम्ही ज्यावेळेला हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेला बाबासाहेबांची जयंती करत असताना गावामध्ये बाबासाहेबांची मिरवणूक येऊ दिली जायची नाही. आमच्या अंगाचा तीळ पापड व्हायचा, आमचं रक्त सळसळायचं, आणि त्यावेळेला शर्टाची बटणं काढून बनियान ताणून आम्ही घोषणा देत होतो, दिल फाड़ के देखो आंबेडकर. काय घोषणा होती आमच्या? दिल फाड़ के देखो आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. मित्र हो, आमचा सूर्य आता पश्चिमेकडच्या क्षितिजाकडे झुकलेला आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यासारख्या वयस्क माणसांची एक इच्छा आहे, एक अपेक्षा आहे. मला अनुभवायचं आहे, मला पाहायचं आहे, मला ऐकायचं आहे. इथं जमलेल्या आणि महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, भीम सैनिकांनी, बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे असं जो म्हणतो, जो नाव घेतो, त्या प्रत्येक तरुणांच्याकडून मला ऐकायचं आहे, पाहायचं आहे. दिल फाड़ के देखो बाळासाहेब आंबेडकर, दिल फाड़ के देखो बाळासाहेब आंबेडकर. ठीक आहे मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. जय भीम. यानंतर विनंती करतोय माननीय इम्तियाज नदाफ, राज्य कमिटी सदस्य, कृपया आपण आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत. बहुजन हिताय पालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज योगीराज, गुणवंत, पूनवंत, शीलवंत, यशवंत, कीर्तिवंत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, मा हिल्या, माता सावित्री, माता रमाई, मा फातिमा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर राजे ओमाजी, या सर्व महापुरुषांना स्मरून आज कोल्हापूरच्या या दसरा चौकात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या विजयी संपन्न मेळाव्यासाठी आपण सर्व इथं जमात. आता साहेबांचे सत्कार झाले, त्या सत्कारामध्ये एक सत्कार होता, तो वडार समाजाच्या वतीनं होता. सोमनाथ सूर्यवंशी शहीद, त्यांना जो न्याय साहेबांनी मिळवून दिला त्याबद्दलचा तो सत्कार होता. दुसरा सत्कार ओबीसी समाजाच्या तर्फे होता. पण आता माझं नाव आणि माझी दाढी बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल मी कोणाचा आहे. काय
जॉब पर हूँ। बस अभी ऑफिस पहुंचा हूँ। वातावरण काय म्हणले तर म्हणलं साहेब एकदम भीतीचं वातावरण आहे, माणसं फार दबावाखाली दिसत आहेत, हे काय घडायला लागले. म्हणलं तुमची काय नियोजन आहे. म्हणलं साहेब एकदा जर तुम्ही जिल्ह्यात येऊन जर मिटिंग एक सभा घेऊन गेला आणि एक वेळ जर वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हणलं आपण सगळ्यांनी मिळून जर ह्यांची एकदा कान उघडणी केली तर निश्चितपणाने वातावरण खुलेल. साहेबांनी अर्जंट 7 ऑक्टोबर 2023 तारीख दिली आणि सातारमध्ये सभा घेतली. आम्ही 14-15 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेली ती सभा. त्या सभेमध्ये आमचे प्रवक्ते, आमचे कार्यकर्ते, आमच्या पक्षाच्या तमाम नेत्यांनी ज्या पद्धतीनं ती सभा गाजवली त्याच्यानंतर ही क्यू गेली 2-3 वर्ष पूर्णपणे शांत आहे. लक्षतीर्थ वसाहतीनंतर एक सोलापूरमध्ये शास्त्रीनगर आहे. त्या सोलापूरच्या शास्त्रीनगरमध्ये मुसलमानांच्या वस्तीमधून मिरवणूक चालली होती. मुसलमानांनी दगडफेक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, हाफ मर्डरच्या केसेस टाकण्यात आल्या. अचानक उठून 10-15 पोरं उचलायला सुरुवात झाली. तिथल्या कार्यकर्त्यांचा मला फोन आला, इम्तियाज भाई ऐसा रात को हो रहा है. साहेबांना मी फोन केला. साहेब म्हणले इम्तियाज सकाळी भेट. मी साहेबांना भेटायला गेलो. साहेबांनी फोन केला आणि डिपार्टमेंटला सांगितलं बाबा काय झालं. म्हणले त्यांनी अशा पद्धतीने दगडफेक केली. म्हणले तुम्हाला त्यांच्या गल्लीतनं जायला त्या मिरवणुकीला परवानगी द्यायच्या कुणी सांगितलं, कशा म्हणून दिली. आणि त्यांनी जर स्वतःच्या गल्लीत आल्यानंतर दगडफेक केली असेल तर ह्याला काय फक्त अटॅक म्हणतात का, ह्याला सेल्फ डिफेन्स म्हणतात. दुसऱ्या मिनिटाला तो विषय थांबला. मित्रांनो, मी ज्या मान खटावमध्ये होतो त्या मान खटावमधल्या तब्बल 22 ते 19 गावांमध्ये मित्रांनो टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून लोक तरुण पोरांना जमिनीवर नाक रगडा लावण्याचे प्रकार घडले. या संविधानाचे अधिकार वापरल्यानं संविधान मजबूत होतं. झुंडशाहीचा वापर केल्यानं संविधानाचे अधिकार नाकारले जातात आणि संविधानाचे अधिकार नाकारले गेल्यामुळे, संविधानाचे हक्क नाकारले गेल्यामुळे, संविधान न वापरल्यामुळे संविधान कमजोर होतं. मुसलमानांना औरंगजेबाच्या स्टेटसवरून, टिपू सुलतानच्या स्टेटसवरून ज्या पद्धतीनं झुंडशाहीनं प्रताडित केलं, त्यानंतर संविधानाची ताकद दाखवण्यासाठी की तुम्हाला जर रोखायचंय कुणाला कुठं जाण्यासाठी, कुणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, शासन तुमचं आहे, प्रशासन तुमचं आहे, कायदा करा, हे ठणकावून सांगणारे बाळासाहेब आंबेडकर होते. मला वाईट वाटतं कोल्हापूरच्या मुसलमानांनो, आज ती वेळ होती तुम्हाला त्या गोष्टीचं कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करता आली असती. वडार समाजानं एक त्यांच्यासाठी काम केलं, त्याची एवढी मोठी जाणीव ठेवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वडार समाज थँक्यू म्हणाले तो साहेबांना. तुम्हाला काय झालंय, या मुस्लिम बोर्डिंगच्या समोर उभा राहून विचारतो मी, यार तुम्हाला काय झालंय. ह्या कोल्हापूर पासून साहेब गेल्या 15 दिवसापूर्वी 40 किलोमीटरवर एक गाव आहे. त्या गावामध्ये 150 मुसलमानांची घरं आहेत. एक उर्दू शाळा आहे. त्या उर्दू शाळेत जाणाऱ्या मुलींना मखनी नाही घालायची, पोरांनी टोप्या नाहीत घालायच्या, शाळा उर्दू आहे. हे मुसलमानांवर दबाव टाकला गेला. त्या गावानं ते गुपचूप मान्य केलं. साहेबांनी 50 वेळा मीडियामध्ये सांगितलं तुम्ही झगडायसाठी, लढायसाठी रस्त्यावर उतरा, मी तुमच्या बरोबर आहे. 50 प्रकरणं साहेबांनी अंगावर घेतली. पण यांचं झालंय कसं,
तुम लढो हम कपडे संभालते हैं. साहेबांनीच लढायचं, साहेबांनीच जिंकायचं, हे फक्त टाळ्या वाजवणार. कधी संविधानाच्या नावावर तर कधी आणखी कुठल्या गैरप्रकाराच्या नावावर वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स ढासळण्यासाठी ह्या बांडगुळ राजकारण करणाऱ्या सेक्युलरवाद्यांनी वंचितचे जे हाल केलेत, खऱ्या अर्थानं महानगरपालिका ही या कोल्हापूरच्या मुसलमानांसाठी संधी आहे. बाळासाहेबांच्या उपकारांची खरंच परतफेड करायची असेल तर लढताना आम्ही काय लढतो आणि कशा जीवाच्या आकांतानं लढतो ते आमचं आम्हाला माहित आहे. वंचित बहुजन आघाडीचे एक एक कार्यकर्ता लढताना मला कोणीतरी विचारलं, काय म्हणून इम्तियाज भाई एवढे मोठे फाईट घेत बसता, कशासाठी बा एवढे बाळासाहेब तगातगा करता? ते भांडवलदारांचं राज्य आहे, भांडवलदारांची टक्कर आहे आणि भांडवलदारांची लढायचं असेल तर इम्तियाज भाई एवढं सोपं नसते, तुम्ही लढता कशाच्या जीवावर? त्याला सांगितलं, आंबेडकर चळवळीचा गरमजाळ रक्त छातीत घेऊन छातीचा कोट करून संविधानाच्या जीवावर लढतो. ज्याच्या नावानं धडकी भरते ते आंबेडकर नावानं लढतो. ही चळवळ आंबेडकरी चळवळ आहे मित्रांनो. या मुसलमानांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कुठंतरी चळवळ शिका. मी साहेबांपाशी बसल्यानंतर बऱ्याच वेळा मजेशीर म्हणतो, परवा एका केटरमध्ये पण म्हणलो, आमचं झालंय कसं, जहागिरी गए तो परवा नाही लेकिन मिजाज नाही छोडेंगे. चळवळ शिकायची म्हणलं की अपमान वाटायला लागलाय, चळवळीत जगायचं म्हणलं की अपमान वाटायला लागलाय. आम्हाला निवडणुकीला उभं राहिल्यानंतर परवा माझा उमेदवारी अर्ज भरून झाला, त्याच्यानंतर मी मुसलमानांच्या दारात जायला कार्यकर्त्यांना सांगितले, आपण सगळ्या मुसलमानांच्या दारात जायचं आणि त्याला म्हणायचं, बाबा 50 दे, 100 दे, 500 दे, 1000 दे, पण पैसे दे चळवळीला. का तर मदरशाला ह्याला दान द्यायचं कळतं, ह्याला मशिदी बांधायच्या कळत्यात, मशिदी पडताना सांभाळायच्या कळत नाहीत आणि चळवळ उभी करून त्यातनं नेतृत्व घडवायचं समाजाला कळत नाही. माझं विनंती आहे कोल्हापूरच्या मुसलमानांना, ही खरी वेळ आहे. ना मनुवादी ना गांधीवादी, कोल्हापुर की महानगरपालिका झंडा लहराएगा आंबेडकरवादी. अरुणराव हाफ सेंचुरी कराच, हाफ सेंचुरी कराच, पण परफॉर्मन्स त्याचाच झाला पाहिजे. आंबेडकर नावाला शोभणारा झाला पाहिजे, RSSच्या छातडावर नाचणाऱ्या सुजातदादा आंबेडकरांच्या भविष्यासाठी झाला पाहिजे, बाळासाहेब आंबेडकरांच्या सूर्यासारख्या तळपत्या नेतृत्वासाठी झाला पाहिजे. हम लढे तो क्या लढे, जीतने वालों से ज्यादा हम तुम्हारे जहनों पे आकर लढे, अशी आग निर्माण झाली पाहिजे. मित्रांनो, मला दुःख वाटतं त्या गोष्टीचं की ज्या समाजातून मी येतो त्या समाजाच्या वतीनं जी कृतज्ञता मांडली गेली पाहिजे ती होत नाही. म्हणून आज भाषणाचे मूळचे काय आणखी विषय आहेत त्या सगळ्या विषयांना बगल देत मी हे अतिशय मानसिकदृष्ट्या आतून दुःखी होऊन हे सगळं बोललो. मला अपेक्षा आहे तुम्ही हा मेसेज इथल्या मुसलमानांच्या घराघरापर्यंत पोहोचवाल. एक नाही, दोन नाही, 100 पेक्षा जास्त प्रकरणं पश्चिम महाराष्ट्रात आहेत. तुमचे कोल्हापूरचे महत्वाचे नेते गेले होते अतिक्रमण काढायला विशाळगडावर, जाऊन आले आणि तिकडे गजापूरची मस्जिद जाळली. कुणी जाळली म्हणायचं धाडस या महाराष्ट्रातल्या कुठल्या सेक्युलरवादी भांडवळाच्या छाताळात नाही, पण बाळासाहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं कुणी जाळली आणि काय केलं. एवढं सगळं केल्यानंतर जर ह्याची कृतज्ञता व्यक्त होत नसेल तर हे मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी शर्मेची बाब आहे. तुम्ही सर्वजण माझा हा निरोप ह्या कोल्हापूरच्या एका मुसलमानाच्या घरापर्यंत आणि कार्यकर्त्याच्या कानापर्यंत पोहोचवायला अशी अपेक्षा करतो आणि मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर विनंती करतोय जनार्दन गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर, कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्व महामानव महामाता यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं विजयी संकल्प महासभेचं आयोजन केलेलं आहे आणि या संकल्प सभेकरिता आपल्याला संबोधित करण्याकरता आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा बहुजन सम्राट श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ज्यांचं धडाडीचं भाषण झालं ते राज्य कमिटीचे सदस्य इम्तियाज नदाभाई, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुके सर,
सिद्धार्थ मोकळे सर, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता, आमच्या नेत्या राष्ट्रीय उपाध्यक्षा क्रांतिताई सावंत, आणि ही जी सभा, हे जे आयोजन घडवून आणलं, हे आमचे बंधू, या शहराचे शहराध्यक्ष आदरणीय अरुणजी सोनवणे साहेब, तसेच माझे सहकारी कोल्हापूर दक्षिणचे आयवळे साहेब, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच माझ्या माता, बंधू, भगिनीनो, खरं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हे मोठ्या जोमानं उभा आहे. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये वंचितचा गवगवा चालू झालेला आहे, आणि त्याचं द्योतक म्हणून आपल्यासमोर हा संपूर्ण महासागर उभा आहे. खरं म्हणजे आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महानगरपालिकामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देण्याकरता आम्ही सर्वांनी वंचितची टीम यांनी एकत्र येऊन ह्या होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या ज्या इलेक्शन आहेत, याकरता संपूर्ण ताकदीनिशी आम्ही इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला, त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वच मंडळी, साहेबांनी सांगितलं आम्हाला की जिल्हा लेवलला, तालुका लेवलला फक्त भाजप सोडून जे जे समविचारी पक्ष आहेत, अशा पक्षांना एकत्र घेऊन आपण लढायचं. बंधूंनो, मला दुःख वाटतं, साहेबांच्या आदेशाप्रमाणे मी जिल्हाध्यक्ष असून प्रत्येक पक्षाच्या दारामध्ये मला जाण्याची वेळ आली. त्यामध्ये मी स्वतः प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्याकडे, प्रत्येक तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षाकडे भेटण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी मला नगर परिषदेमध्ये तुम्हाला अमुक एवढ्या जागा देतो, तमुक एवढ्या जागा देतो असं मला सांगितलं. तरी परंतु मला शेवटपर्यंत त्यांनी खेळवत ठेवलं, आणि शेवटी मला कुठलीच जागा दिलेली नाही. माझ्या बंधूंनो, खऱ्या अर्थानं ही जी झुंडशाही आहे, ही घराणीशाही आहे, ह्याला मोडण्याचा आणि घरी बसवण्याची ही वेळ आलेली आहे. तेव्हा मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, तालुका परिषदा यामध्ये आपण वंचितची ताकद दाखवून देण्याची हीच वेळ आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की माझ्या माता, बंधू, भगिनीनो, ह्या वेळेला वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र इलेक्शन लढणार आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वांनी वंचितच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि मी माझे लांबलेले 2 शब्द इथंच थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर विनंती करतोय माननीय प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, कृपया आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा आणि शहर यांच्या वतीने आयोजित आजच्या विजयी संकल्प महासभेमध्ये उपस्थित असणारे आपले नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीच्या उपाध्यक्षा डॉक्टर क्रांतिताई सावंत, पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेजी, पक्षाचे नेते इम्तियाज नदाबजी, या जिल्ह्याचे अध्यक्ष जनार्दन गायकवाड, बाबुराव येवळे सर, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे अध्यक्ष अरुण सोनवणे. आजच्या माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी किंवा सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बहुजन चळवळीतील काम करणाऱ्या बंधू भगिनींना 2 घटना मला सांगायच्या आहेत. पहिली घटना मध्य प्रदेशमध्ये मागच्या वर्षीच ती घडली, हायकोर्टापर्यंत ती पोचली. कुशवा नावाचा एक ओबीसी तरुण, ज्याला मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्याने पाय धुवायला लावले, आणि एवढ्यावरच न थांबता पाय धुतलेलं पाणी त्या ओबीसी तरुणाला प्यायला लावले.
ही अलीकडची 2024च्या शेवटची आणि 2025च्या सुरुवातीची गोष्ट आहे. ही एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. दुसरी एक घटना मागच्याच आठवड्यात घडली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये बोलताना पोलिसांना उद्देशून पोलीस काय हजामत करतात काय असा उल्लेख केला. हजामत करणे हा ओबीसीतील एका जातीचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाला अनुसरून एक टोमणा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनाच्या भाषणामध्ये हा उल्लेख केला. काही आमदारांनी तो शब्द असंसदीय आहे म्हणून तो पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली. जयंत पाटलांनी त्या ठिकाणी आजपर्यंतचा माझ्या अनुभवानुसार तो असंसदीय नाही, तो ठेवला पाहिजे असा आग्रह त्या अधिवेशनातील भाषणामध्ये ठेवला. पहिली घटना जी सिद्ध करते, आज आम्ही कोल्हापूर नगरीमध्ये शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आहे की ज्या नगरीनं, ज्या शाहू महाराजांनी या देशाला समानता शिकवली, सामाजिक न्याय शिकवला आणि आरक्षण दिलं. या जिल्ह्यातील नागरिकांना, विशेष करून शहरातील नागरिकांना मला सांगायचं आहे की संविधान लागू होऊन 75 वर्ष होऊन गेली तरीही इथली मनुवादी विचारवृत्ती अजून संपत नाही. त्या पुजाऱ्याच्या डोक्यामध्ये असणारा ब्राह्मणी किडा अजून मरत नाही आणि जयंत पाटीलांच्या रूपानं इथल्या प्रस्थापितांच्या डोक्यामध्ये असणारा सरंजामशाहीचा किडा अजून मरत नाही. आणखी एक घटना शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेमध्ये काही 15 ते 3 आठवड्याच्या पूर्वीची घटना आहे. एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की खालीलपैकी उच्च जात कोणती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 पर्याय दिले होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्तीच्या संविधान लागूच्या 75 वर्षांनंतर सुद्धा अशा पद्धतीची वृत्ती या देशामध्ये जिवंत आहे. बहुजनांच्याकडे बघताना जात म्हणून बघायची वृत्ती अजून संपलेली नाही. गुणवत्तेचं मोजमाप न करता जातीनं बघण्याचा दृष्टिकोन अजून संपलेला नाही. ही मानसिकता भक्कम करण्याचं, अशा मानसिकतेला बळ देण्याचं घटना भारतीय जनता पार्टी विशेष करून सत्तेवरती आल्यानंतर जास्त होतात. आम्ही बारकाईनं बघितलं पाहिजे. जाती जातीमध्ये भांडणं, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण, ओबीसीतल्या वेगवेगळ्या जातीमध्ये भांडण, हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये भांडण, हिंदू आणि ख्रिश्चनांच्या मध्ये भांडण, आदिवासी आणि धनगर समाजामध्ये भांडण, आदिवासी, धनगर आणि इतर एसटी समूहामध्ये भांडण, एससी मधल्या सर्व जातीमध्ये वर्गीकरणाच्या नावाखाली भांडण. हे सुरू केव्हा होतं? हे भक्कम केव्हा होतं? हे वाढतं केव्हा? बीजेपी सत्तेत आले की हे वाढतं. देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य वापरलं आणि या देशातला ओबीसी, या विशेष करून महाराष्ट्रातला ओबीसी खुश झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की बीजेपीचा डीएनए ओबीसी आहे. अरे बीजेपीचा डीएनए जर ओबीसी असेल तर ओबीसींच्या वरती सर्वात जास्त अन्याय तुमच्याच काळात का होतो याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. अरे ओबीसी डीएनए ना तुमचा. ओबीसीचं आरक्षण कुणाच्या काळामध्ये गेलं? ओबीसींना मिळणारा निधी कमी कुणाच्या काळामध्ये झाला? आणि ओबीसींना समानतेची वागणूक न देता
जात म्हणून बघायला कुणी लावलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. आमची लोक खुश होतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी डीएनए, बीजेपीचा डीएनए ओबीसी आहे. आमचे ओबीसी लगेच भाजपच्या पाठीशी जायला पळतात. पण हे भाजप काय करतं? एक 2 उदाहरणं तुम्हाला देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने एक गोंडस योजना आणली, PM विश्वकर्मा. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. रांगा रांगा लावून आम्ही अर्ज भरले. आम्हीच काय दाखवलं? तुम्ही नोंद करा, तुम्हाला 15,000 रुपयाचं टूलकिट मिळेल, तुम्हाला ट्रेनिंग मिळेल, ट्रेनिंगच्या दरम्यान 500 रुपये स्टायपंड मिळेल, 12,000 रुपये 24,000 रुपये व्याजामध्ये सवलत मिळेल. ती योजना कागदावरती बघितलं की आम्हाला कळू लागलं की एका कारागिराला, एका ओबीसीला जवळपास 1 लाख रुपये मिळणार आहेत. हिशोब करून बघा तुम्ही, कशी फसवणूक करणारी योजना आहे बघा. योजना जाहीर केली नरेंद्र मोदींनी आणि सांगितले की या देशातल्या प्रत्येक ओबीसी कारागिराला आम्ही ह्या योजनेचा लाभ देऊ. जवळपास 1 लाख रुपये प्रत्येकाला पोचतील अशी ही योजना आम्ही लागू करू. वास्तवता ठाऊक आहे तुम्हाला? अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये त्या PM विश्वकर्माचं पोर्टल काढून बघा. 2.25 कोटी लोकांनी अर्ज केलेत. किती? 2.25 कोटी लोकांनी अर्ज केलेत. आणि जर 2.25 कोटी लोकांना जर या योजनेचा लाभ द्यायचा असेल तर सरकारकडे पैसे किती द्यायला पाहिजे? सरकारने 2.25 लाख कोटी रुपये द्यायला पाहिजेत. 2.25 लाख कोटीची तरतूद करायला पाहिजे. पण वस्तुस्थितीमध्ये असं नाही. वस्तुस्थितीमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये फक्त 6,900 कोटी रुपये त्या ठिकाणी या योजनेला दिलेले आहेत. आणि आज घडीला त्या पोर्टलवरती ही योजना बंद आहे. भरभरून मतदान केलं ओबीसीनी. आमच्यासाठी योजना आली, लाख लाख रुपये मिळतात. एकाने तरी हात वर करून सांगावं मला लाख रुपये मिळाले म्हणून. अशा फसव्या योजना बीजेपी आणते. ओबीसी महामंडळाला जो निधी द्यायला पाहिजे तो निधी ओबीसी महामंडळ स्थापन झाल्यापासून अजून दिलेला नाही. म्हणजे एका बाजूला निधी द्यायचा नाही, एका बाजूला आरक्षण काढून घ्यायचं, सामाजिक समानतेच्या माध्यमातून कुठलीही समानता द्यायची नाही आणि ओबीसीच्या जातीमध्ये जात भक्कम कशी होईल याचं नियोजन करायचं. हे षडयंत्र भारतीय जनता पार्टी करते आणि आम्ही या षडयंत्राला बळी पडतो. मोठ्या तोंडाने मोदी सांगतात की मी ओबीसी आहे, बीजेपी ओबीसी साठी आहे. परंतु वस्तुस्थितीमध्ये हा प्रकार पूर्णपणे उलटा आहे. तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसींना, तमाम महाराष्ट्रातील ओबीसींना मला आव्हान करायचं आहे की आता बीजेपी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही, बीजेपीला मतदान करायचं नाही. आमची लोक हुशार. बीजेपीला मतदान करायचं नाही म्हणून लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं, विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं. थोडं अभ्यास करून बघावं ही विनंती तुम्हाला करतो. ज्या ज्या लोकांना तुम्ही मतदान केलं महाविकास आघाडीचे म्हणून ते नेते आज कुठं आहेत याची जरा चौकशी तुम्ही करावी. मी लांबचं सांगत नाही. इथल्या करवीर तालुक्यामध्ये जो उमेदवार विधानसभेला काँग्रेसकडून उभा राहिला तो उमेदवार आज कुठं आहे? राधानगरीमध्ये जो उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहिला तो उमेदवार आज कुठं आहे? इथल्या चंदगडमध्ये जो अपक्ष आमदार निवडून आला तो आज कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, कागलमध्ये ज्या राजांनी शरद पवार गटाची उमेदवारी घेतली ते राजे आज कुठं आहेत? कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहेत? तुम्ही विचार करायला पाहिजे. ही महाविकास आघाडी निव्वळ फसवणूक करणारी महाविकास आघाडी आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणून, पर्याय म्हणून आम्ही ज्यावेळी देतो त्यावेळी हे मतं घेतात आणि मग ईडीच्या भीतीनं, इन्कम टॅक्सच्या भीतीनं आणि पदाच्या आमिषानं भाजपमध्ये उडी मारतात. ही महाविकास आघाडीची आजपर्यंतचा कारनामा आहे. आम्ही शहाणं झालं पाहिजे.
तुम्ही बातम्या बघितला असाल लोकसभेच्या वेळच्या, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं सामील व्हावं म्हणून चर्चा सुरू होती. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की जागा वाटपावरून ती चर्चा फिसकटली. पण तुम्हाला आठवत आहे का बघा, बाळासाहेबांनी काही मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये एक प्रमुख मागणी होती. कोणती मागणी होती? जो उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडणूक लढेल त्यानं लेखी लिहून द्यावं की निवडणूक झाल्यावर मी बीजेपी मध्ये जाणार नाही. महाविकास आघाडीचे नेते ही मागणी तयार झाले नाहीत मान्य करायला. आणि आम्ही बघितलं निवडणूक झाल्यावर काय झालं, या नेत्यांनी पटापटा बीजेपी मध्ये उड्या मारल्या. मला तमाम नागरिकांना बंधू भगिनींना आवाहन करायचं आहे, बीजेपीला विरोध करायचा आहे, पण महाविकास आघाडी सक्षम नाही. मग कोण सक्षम आहे? ओबीसींना प्रत्येक वेळी अडचणीमध्ये धावून येणारा पक्ष कोण आहे? वंचित बहुजन आघाडी आहे. मुस्लिम बांधव अडचणीत असताना धावून येणारा पक्ष कोण आहे? वंचित बहुजन आघाडी आहे. भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, वडार समाज असेल, आम्ही ज्यावेळी अडचणीमध्ये असतो त्यावेळी आमच्यासाठी धावून येणारा नेता कोण आहे? अरे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हा एकमेव नेता आहे की जो कायम आमच्या अडचणीला धावून आलेला आहे. आणि म्हणून आमच्या विचारांचं, बाळासाहेबांच्या विचाराचं, वंचित बहुजन आघाडीचं सरकार आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे हा एकमेव पर्याय आपल्या पुढे शिल्लक राहिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपण सगळे सत्तेमध्ये सहभागी होऊयात. आपल्या विचारानं चालणारं सरकार आपण निवडून आणूयात. या कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये, या कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आणि या कोल्हापूरच्या 12च्या 12 तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत, नव्हे तर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली पाहिजे असा प्रण आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. आजच्या या सभेच्या माध्यमातून महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचं रणशिंग आपण फुंकलेलं आहे. आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं असं आवाहन करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर विनंती करतोय माननीय प्राध्यापक सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी. धन्यवाद. समतेच्या संग्रामात या देशातील बहिष्कृतांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महामातांना त्रिवार अभिवादन. मंचावर उपस्थित या देशातील शोषित वंचितांचे, पीडितांचे एकमेव आशास्थान आदरणीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि मंचावरील पक्षातील सर्वच पदाधिकारी, सहकारी बंधू भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या कोल्हापूरमध्ये सभेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आलोय. या नगरीत पाय ठेवल्यापासून एक वेगळी भावना मनामध्ये दाटून आहे. या नगरीनं, इथल्या राजानं या देशाचं भवितव्य घडवणारा, आमचा या देशाचा, आधुनिक भारताचा शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं करण्याचं काम केलेलं आहे. ती ही नगरी आहे. या नगरीचे देशावर अनंत उपकार आहेत. या कोल्हापूर नगरीला राजर्षी शाहूंनी विचारांची प्रयोगशाळा बनवलं, पुरोगामित्वाची प्रयोगशाळा बनवलं, विकासाची प्रयोगशाळा बनवलं. आणि या ठिकाणी जो वर्षानुवर्ष एक धर्मांधतेचा, जातीयतेचा अत्याचार जो सुरू होता त्याला मोडीत काढण्याचं काम याच मातीतून, याच नगरीतून राजर्षी शाहूंनी केलं. आणि तोच वारसा पुढे बाबासाहेबांनी चालवला. आणि या नगरीनं दिलेलं, या राजानं दिलेलं जे आरक्षण आहे, आरक्षणाची संकल्पना आहे, ती भारताच्या संविधानात आणली आणि देशातील वर्षानुवर्ष गुलाम असलेला, बहिष्कृत असलेल्या 75-80% समाजाला मुख्य धारेत आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे आज जेव्हा मी या कोल्हापूर नगरीकडे पाहतो
इथलं सामाजिक वातावरण पाहतो, राजकीय वातावरण पाहतो, इथलं सांस्कृतिक वातावरण पाहतो, तेव्हा वाईट वाटतं आणि मन पुन्हा भरून येतं की ज्या नगरीने या आधुनिक भारताची कोनशिला रोवली, ज्या राज्यातून इथल्या राजाने विकासाची नवी दृष्टी दिली, आज त्याच कोल्हापूरचा इथल्या प्रतिगाम्यांनी धर्मांधतेची प्रयोगशाळा म्हणून या ठिकाणी वापर केलेला आहे. मात्र आज दिवसभरामध्ये या शहरात फिरत असताना मी बघत होतो इथले रस्ते कसे आहेत. इथल्या नागरिकांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, इथले प्रश्न काय आहेत. तर कुठल्याही सामान्य गावामध्ये गेल्यावर ज्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, या ज्या नागरी समस्या लोकांना भेडसावत असतात, त्याच अतिशय जबरदस्त आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या माझ्या कोल्हापूर नगरीला सुद्धा भेडसावत आहेत. पण हे सगळं घडत असताना जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री, या राज्याचे सत्ताधारी मंत्री या नगरीत येतात, भाषणं ठोकतात, यांचे आमदार खासदार या ठिकाणी येतात, तेव्हा त्यांचा विषय काय असतो. तर मुसलमानांच्या विरोधात भाषण कर, जातीयवादाला खतपाणी घाल, धार्मिक द्वेष वाढवून लाव, दंगली पेटवा, धार्मिक स्थळं पाडण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करा, ज्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, रोजगार दिला पाहिजे, त्या तरुणांच्या हातात लाठ्या काठ्या देऊन त्यांची माथी भडकवून त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्यांच्यावर खटले दाखल केले जातात, त्यांचे आयुष्य बर्बाद केली जातात. तुम्ही कुठलाही सामाजिक प्रश्न वर येताना बघा, महाराष्ट्राच्या पटलावर जर का एखादा मूलभूत समस्येचा प्रश्न वर येत असेल, तो रोजगाराचा असू द्या, तो पाण्याचा असू द्या, तो आमच्या लेकी बाळींच्या सुरक्षिततेचा असू द्या, हे असं काही व्हायला लागलं की भाजपमधलं एखादं उठतं, लगेच मीडिया समोर येतं आणि धार्मिक चिथावणी द्यायला सुरुवात करतं. एक तर तुम्हाला माहिती, ते राणेचं लहान पोरग, त्याला मंत्रीच त्याच्यासाठी केलं की काय असं वाटतंय. उठसूट काही झालं की हिंदू मुसलमान करा, उठसूट काही झालं की धार्मिक द्वेष पसरवा. अरे तुम्हाला निवडून दिलंय जनतेनं किंवा ईव्हीएम मशीननं तुम्ही निवडून गेलात तुमच्या हातानं, कशासाठी गेलात? आम्हाला लुटायला गेलात की आमचे प्रश्न सोडवायला गेलात? दर दिवसाला जनता नागवली जाते, दर दिवसाला इतर रस्त्यावर अपघात घडतायत. आज जर का तुम्ही त्या ठिकाणी पुण्यावरून निघालात कुठे औरंगाबादला जायला, तर रस्त्याची अवस्था काय आहे बघा. माणसं मरतायत अपघात होऊन. तीच अवस्था मला या ठिकाणी आल्यावर दिसली. मग ज्या नगरीमध्ये राजर्षी शाहूंसारखा खमका राजा होऊन गेला, ज्याने जातीयता मोडून काढत शिक्षणाची दारं सगळ्या बहुजनांना खुली केली, ज्याने इथल्या बहुजनांना मुख्य धारेत आणण्यासाठी आरक्षण लागू केलं, ज्याने इथल्या रांगड्या माणसाला जागृत करून त्याला लढायला शिकवलं, त्या राजर्षी शाहूची जनता लढायला तयार आहे की घरात रडत बसणार आहे, एवढी मला आज या ठिकाणी खात्री करून घ्यायची आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनो, माझा प्रश्न आहे, तुम्ही लढणार आहात की रडणार आहात? सांगा मला, लढायचं आहे की रडायचंय? असा इतक्या पुचाट आणि इतक्या कमजोर आवाजात काही लढाई होत नसते गड्या. जोरात आवाज द्या, लढणार, जिंकणार, लढणार, जिंकणार. आणि जिंकायचं असेल तर प्राणपणानं लढावं लागत असतं. या ठिकाणी माझ्या 2 सहकारी नेत्यांची भाषणं झाली, त्यांनी खंत व्यक्त केली ओबीसी समाजाच्या अनुषंगानं, मुस्लिम समाजाच्या अनुषंगानं. त्यांनी सांगितलं की ओबीसीचे प्रश्न राहतात तेव्हा बाळासाहेब उभे राहतात, मुसलमानांचे प्रश्न निर्माण होतात बाळासाहेब उभे राहतात. एवढंच काय, शिखांचा, जैनांचा, कुणाचाही प्रश्न उद्या बाळासाहेब उभा राहतात, मुसलमानांचा झाला तरी बाळासाहेब उभा आहेत, हिंदूंसाठी सुद्धा बाळासाहेब उभा आहेत. कोविडमध्ये जेव्हा सगळीकडे लॉकडाऊन लावून बंद पाडण्यात आलं, तर विठ्ठलाचं मंदिर लवकरात लवकर खुलं करा म्हणून आंदोलन करणारे हेच बाळासाहेब आंबेडकर आहेत.
सर्वसामान्य माणसांना प्रवासासाठी अडचण व्हायला लागली तेव्हा एसटीच्या बसेस सुरू करा म्हणून अंगावर केसेस घेऊन लढणारे आणि उभे राहणारे हेच बाळासाहेब आंबेडकर आहेत. तुमच्या माझ्या लेकरा बाळांना सुरक्षित भविष्य मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं आरोग्य व्यवस्था मिळाव्या म्हणून लढणारे हेच बाळासाहेब आहेत. आणि या बाळासाहेबांना आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी काय केलं? बाळासाहेब तुम्ही हे बाकीचं सगळं सोडून द्या, तुम्हाला मंत्री करतो, तुम्हाला खासदार करतो. बाळासाहेब म्हणाले, बेटा हो, आमदारकी खासदारकी मंत्रीपद जर का पाहिजे असते तर माझा आजा या देशाचा संविधान करताय. मी कायम सत्तेत बसलो असतो, पण माझ्या आजोबाने मला हे नाही शिकवलेलं. माझ्या आजोबाने इथल्या प्रामाणिकपणे इथल्या सामान्य नागरिकासाठी लढायला शिकवलेलं आहे. त्यामुळे त्या मिळणाऱ्या सत्तेला लात मारली आणि बाळासाहेबांनी घोषणा दिली, 1-2 देणारी सत्ता नको, भीक नको, सत्तेची सत्ता हवी हक्काची. ही घोषणा कोल्हापूरकरांनी आता लक्षात ठेवली पाहिजे. आवाज द्या, भीक नको सत्तेची, भीक नको सत्तेची. आणि ही हक्काची सत्ता जर का आपल्याला हातात घ्यायची असेल तर जी काय 4-2 घराणी कायम सत्तेत बसतात, याचा मेवना त्याचा पाहुणा, याची चुलती त्याची काकी, याची मामी त्याची भाऊजाई, हेच कायम आमदार, हेच कायम खासदार, यांचे जिंटुकले पिंटुकले चिंटुकले नगरसेवक होऊन आत बसणार. आपण काय करणार? त्यामुळं ज्या कोल्हापूर नगरीनं 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत प्रतिमा समितीच्या माध्यमातून इथल्या नगर परिषदेला बाबासाहेबांचा पुतळा दिला आणि बाबासाहेबांच्या हयातीत 1950 साली बाबासाहेबांचा पुतळा या नगरीमध्ये बसवला. आज तुम्हाला संधी चालून आलेली आहे की बाबासाहेबांचं विचारांचं सरकार या महापालिकेमध्ये बसवा. बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे, त्या विचारावर चालणारे नगरसेवक निवडून द्या आणि या कोल्हापूरची सत्ता बहुजनांच्या हातात घ्या. घराणेशाहीला या ठिकाणी गाडावं लागणार आहे. किती काळ आपण याच्या त्याच्या घराण्याची पालखी व्हायची? हे पालखीचं भोई होणं सोडून द्या आणि बाळासाहेब आंबेडकरांसारखा खमका आणि प्रामाणिक नेता आपल्याला लाभलेला आहे, याची संधी आपण आज हेरली पाहिजे आणि त्याचं सोनं केलं पाहिजे. त्यामुळे कोल्हापूरकरांना माझं विनम्र आव्हान आहे की संधी कायम येत नसते. संधी 1दा 2दा 3दा तुमचं दार खटकावणार, पण तुम्ही जर ते खोललं नाही तर ती संधी पुन्हा कधीच येत नसते. न भूतो न भविष्यती. आज ही संधी चालून आलेली आहे. तुमच्यातले कार्यकर्ते सभागृहात नगरसेवक म्हणून, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे आज आपलं स्थानिकचं नेतृत्व जर प्रामाणिकपणे आपण निवडलं, वंचित बहुजन आघाडीला जर सत्तेत बसवलं, तर भाजपने हे जे काही गेली 5-7 वर्षापासून भ्रष्टाचार चालवला प्रशासनाच्या माध्यमातून, अख्ख्या नगरपालिका नगर परिषदा यांनी लुटून खाल्ल्यात, यांची तोंड आज बंद करून यांना घरी पाठवता येईल. आपल्याला उठसूट हिंदू मुसलमान करणार, उठसूट धार्मिक द्वेषाचा अजेंडा पसरवणार. अरे आमच्या शिक्षणावर कधी बोलणार? आमच्या रोजगारावर कधी बोलणार? आमच्या रस्त्यावर कधी बोलणार? हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहे ना. आता प्रश्न विचारायचा नाही तर यांच्या तोंडावर उत्तर फेकून मारण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना येत्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य मतांनी आपल्याला निवडून द्यायचंय आणि बहुजनांची सत्ता या सभागृहामध्ये प्रस्थापित करायची. एवढी खुणगाट मनाशी बांधा आणि हा जो सत्ता संकल्प मिळावा आहे, असा सत्ता संपादन मिळावा सत्तेत बसल्यानंतर आपण या ठिकाणी घेऊ, अशी या ठिकाणी मी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद मोकळे साहेब. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय डॉक्टर क्रांतीताई सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, कृपया आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. ज्या महामानवांनी आपल्याला सन्मानानं जगायला शिकवलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करते. आजच्या कोल्हापूर नगरीमध्ये विजय संकल्प सभेच्या निमित्तानं विचारवंचार उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आपले मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, अजून आपल्या नेते जे आहेत इम्तियाज नदाब, आणि आज जो कार्यक्रम ज्यांनी ह्याचं नेटकं नियोजन केलं आणि ज्या लोकांपर्यंत ते पोचवायला यशस्वी झाले ते आपले 2 जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, त्याचबरोबर अहिवाळे साहेब आणि ह्या नगरीचे जे शहर अध्यक्ष आहेत ते अरुण सोनवणे, आणि त्याचबरोबर राबणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
आणि आपण मुद्दामून ही सभा ऐकण्यासाठी आलेला सर्व बंधू आणि भगिनीनो, खरं तर आज या नगरीमध्ये ही पहिले म्हणजे महापालिकेच्या किंवा येणाऱ्या इलेक्शनला सामोरे जाताना पहिली सभा होते आणि ह्या नगरीला निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे ही शाहूंची नगरी आहे, की ज्या शाहूंची नगरी जी आहे इथं पहिल्यांदा संविधान राबवलं गेलं. गेल्या शतकाच्या आधीपासून इथं संविधान राबवत आहे. मग तिथं महिलांच्या बाबतीत असू दे किंवा शिक्षणाच्या बाबतीत असू दे किंवा वंचिताच्या न्याय देण्याच्या बाबतीत असू दे, शाहू महाराजांनी आपल्याला पहिल्यांदा इथं जे बळ दिलं आणि म्हणूनच आपण ही संकल्प सभा इथून घेतोय. आणि आपल्याला आजही कळतंय की जो वारसा बाबासाहेबांनी चालवला तो वारसा बाळासाहेब चालवत आहेत आणि तो वारसा म्हणजे संविधान इथं राबवणं. कारण संविधानाच्या माध्यमातून आलेले हक्क आणि अधिकार आपल्याला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही एकमेव जबाबदारी घेऊन वंचित बहुजन आघाडी लढत आहे. आणि आज रोजी वंचित बहुजन आघाडी हा तळागाळात पोचलेला पक्ष आहे. म्हणजे एकही कोपरा किंवा काना राहिला नाही की ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पोचलेली नाही. आणि त्या उलट महायुती आणि आघाडी काय करत आहेत की ते एकमेकांना सांभाळण्याचं राजकारण करत आहेत. कारण इथली बेकारी, इथलं शिक्षण, इथलं महिलांचे सुरक्षिततेचे अधिकार हे सगळे प्रश्न संपलेले आहेत. फक्त त्यांना एकमेकांना सांभाळायचं आहे. कोणाचा 70,000 कोटीचा घोटाळा असू दे किंवा 1800 कोटीचा घोटाळा असू दे. आणि त्याच वेळी काही जण संविधानाची प्रत फक्त हातात घेऊन जे आरक्षण नाकारलं जाण्याचं समर्थन करत आहेत असे सुद्धा नेते आपल्याकडे आहेत. आणि आपण मात्र वंचित बहुजन आघाडीकडून आस लावून आहोत. आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की तुम्हाला तुमचे अधिकार, तुमचे हक्क देण्यासाठी लढत आहे. नाहीतर कुठल्याही पक्षाच्या युतीबरोबर आणि त्यांच्या आघाडीबरोबर आपण बसू शकतो, आपण सत्तेत जाऊ शकतो, पण तिथं आपले अधिकार अबाधित राहणार आहात का? का कुणाचे तरी घोटाळे आणि कुणाच्या तरी कारवाया आपण मिटवण्यासाठी तिथं जाणार आहोत? म्हणून वंचित बहुजन आघाडी ही तळागाळातल्या लोकांसाठी लढत आहे. त्याचबरोबर ज्यांचा संविधानावर विश्वास आहे अशा संविधानवादी लोकांवर लढत आहे. म्हणून आपली आता जबाबदारी आहे की आपण ताकदीनं उभं राहायला पाहिजे. संविधान जर जगवायचं असेल, नुसतं संविधान आमच्या बापानं लिहिलंय आणि संविधानाची गरज आहे म्हणून चालणार नाही, तर मतपेटीतून ते आपला मत आहे संविधानाबद्दल ते दाखवलं पाहिजे. कुणीतरी ती प्रत घेऊन फिरतंय म्हणून तो संविधानवादी आहे हे समजता कामा नये. त्याच्या पाठीमागचं खरं राजकारण, त्याच्या पाठीमागं काय आहे, यांच्या मागं लागलेल्या ED-CD काय आहेत हे थोडंसं बघा, थोडा अभ्यास करा. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीनं लढत असते, कारण ती संविधानावर आधारित आहे. संविधान हा आपला आत्मा आहे. आणि मग इतर कोणी असतील पक्ष, बाकीच्या कुठल्या संघटना, तर ते आपल्याबरोबर जर त्या माध्यमातून जुळत असतील किंवा इतर कुठले पक्ष त्या पद्धतीनं येत असतील, कारण साहेबांनी प्रत्येक ज्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे तिथल्या ज्या काही युत्या आघाड्या करायच्या आहेत त्या तिथल्या कमिट्यांवर सोपवलेलं आहे. पण अट एकच आहे की ते ह्या संविधानासाठी, आपल्या मूलभूत अधिकारांसाठी लढणारे पक्ष हवेत आणि तिथं त्यांना बांधून घेता यायला पाहिजे. तर आपण बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊ जाऊ आणि हे संविधान टिकवू शकू. आणि इलेक्शन लढताना काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. इलेक्शन जर आपण जिंकायचे असतील तर संघटनात्मक बांधणी, त्याचबरोबर आपल्याला उमेदवाराची योग्य निवड, योग्य म्हणते मी म्हणजे सगळ्याच दृष्टीनं, काही दृष्टीनं तो योग्यच असला पाहिजे, सर्व दृष्टीनं, की त्याची वैचारिक लेवल, त्याचं मूळ तत्वसुद्धा हेच असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी 100% त्यांचं दिलेलं योगदान, ह्या जर त्रिसूत्रीचा जर वापर केला तर इलेक्शन लढताच येते. मतदार तुमच्याकडे येतातच, मतदान तुम्हाला करतात आणि मतपेटीमधून तुम्हाला तुमचं चित्र दाखवत असतात. आणि या सगळ्याची तयारी गेल्या 6 वर्षामध्ये मी इथं प्रभारी म्हणून काम करताना मी अगदी तळागाळात पोचलेले आहे. मला माहिती आहे इथं पोटेन्शियल खूप आहे आणि इथली बांधणी झालेली आहे. आणि
आपण फक्त सज्ज राहणार आहोत की उमेदवार चांगले निवडूया आणि 100% इलेक्शनमध्ये देऊया. मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार बंधू भगिनींना पण आवाहन करते की या त्रिसूत्रीसाठी तुमची प्रत्येकाची मदत आवश्यक आहे आणि ती तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. थांबते. जय भीम. आमचा गगनबावडेचा राहुल कांबळे नावाचा एक युवा लेखक म्हणतो, बाळासाहेबांसाठी ज्ञानसागराच्या थेंबांनो तुम्हीही अथांग व्हावं, बाबासाहेबांचे वारस आम्ही सोनं 52 कशी व्हावं. नाते शाहूंचे आहे प्रत्येक हृदयात, सोनं लुटू विचारांचं शाहूंच्या या दसरा चौकात. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होत आहे, शाहूंच्या नगरीत पुन्हा क्रांती होत आहे. भारतीयांसाठी आजही रोजच बाबासाहेब, बहुजन वंचितांसाठी फक्त बाळासाहेब, फक्त बाळासाहेब. माजी खासदार, संविधान सन्मान मोर्चा असो, आरक्षण बचाव आंदोलन असो, या प्रत्येक वेळी एक ठाम आवाज आपल्या पाठी राहतो. तो आवाज म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. मी सर्वांना विनंती करतोय की आपल्या मोबाईलचे टॉर्च लावावेत. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा. आपल्याशी संवाद साधतायत श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब. मंचकावरती उपस्थित डॉक्टर क्रांतिताई, सिद्धार्थ मोकळे, नदाफजी, सोमनाथजी साळुंके, त्याच्याच बरोबर कोल्हापूर शहर चे असणारे शहर अध्यक्ष, सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले असणारे कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका यांचं बिगुल वाजलं आणि हे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येकाची असणारी धावपळ चालली आहे. कसली धावपळ चालली आहे तर सभागृह 130 आहे, पण आपल्याकडे असणारे 130 उमेदवार सुद्धा नाही. आणि आपल्याकडे 130 उमेदवार नाहीत म्हणून असणारं राजकीय समझोता होतोय का, आणि तो राजकीय समझोता करत आपली जागा भरायची अशी असणारी परिस्थिती आहे. गेले अनेक वर्ष इथे असणारं आणि अनेक इलेक्शन असं मी म्हणेन की समझोत्याचं राजकारण चाललं. समझोत्याचं असणारं राजकारण चाललं आणि हे समझोत्याच्या राजकारणामुळे राजकीय पक्ष काही मतदारसंघामध्ये जिवंत आणि काही मतदारसंघामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये अशी असणारी परिस्थिती आहे.
कुठल्या इलेक्शनमध्ये आपण असताना युती करावी, कुठल्या इलेक्शनमध्ये आपण युती करू नये याचंही भान राहिलं नाही. सत्ता आणि सत्ता याच्याशिवाय दुसरं काहीच आम्हाला दिसत नाही. आणि याचं आम्हाला कोणाला दिसत नसल्यामुळे पक्ष हा लयास गेला अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, आपण जर पाहिलं तर ही अवस्था एका दृष्टीने वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी वाईट ह्याच्यासाठी म्हणतो मानतोय की शेवटी राजकीय पक्ष हे लोकशाहीचं टिकण्याचे एक हत्यार आहे. उद्या ही लोकशाहीच राजकीय पक्षच टिकले नाही तर लोकशाही टिकेल पण एक पक्ष कुठला तरी जिवंत राहील. आणि आज आपल्याला तेच दिसतंय की भारतीय जनता पक्षाचं असणारं जे काही राजकारण आहे हे सगळं राजकारण राजकीय पक्ष संपवण्याचं राजकारण. भारतीय जनता पक्षाबरोबर दोन पक्ष आहेत. एक एकनाथ शिंदेना मिळालेली असणारा शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असणारा एनसीपी असा प्रश्न आहे. दोघांमध्ये रेस लावली की भारतीय जनता पक्षाशी असणारं कोण इमानदार राहणार. आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही. आणि नंतर सांगण्यात आलं की आम्ही असणारं एकनाथ शिंदेबरोबर युती करू, राष्ट्रवादी बरोबर करणार नाही. हा खेळ आपण समजला पाहिजे. या खेळाच्या माध्यमातून राजकीय पक्ष कमकुवत करणं हे सुरुवात झालं. एकनाथ शिंदेबरोबर सुद्धा असणारा युती होईल की न होईल याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. आणि युती झाली तर जी काही मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद होती ऐंशी एक नगरसेवक निवडून आणण्याची जी ताकद होती त्या ताकदीला बघताना असणारा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 100 जागा तरी देणार का 227 228 पैकी, की त्यांना असणारा 30-40 जागा घ्या आणि गप्प बसा म्हणून सांगणार आहात. म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा RSSचा तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय. आणि राजकीय पक्ष संपले, शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं, शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण एक जागा या ठिकाणी लढवणार आहोत. तर आम्ही सगळ्या वार्डामध्ये जिवंत आहोत, सगळ्या प्रभागामध्ये जिवंत आहोत. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, भले ताकदवर नसतील,
मध्यंतरी एक पिक्चर निघाला होता बबली बंटीचा. कोल्हापूरच्या निवडणुका सुद्धा बबली बंटीच्या निवडणुका आहेत. पण त्या निवडणुकांमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, इथे लोकशाहीची गरज कोणाला आहे तर वंचितांना गरज आहे. आणि आज वंचितानेच ठरवलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा हा जो मनसुबा आहे, भारतीय जनता पक्षाचा असताना हा जो मनसुबा आहे की राजकीय पक्ष संपवणं, हा जो मनसुबा आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या. ₹5,000 भारतीय जनता पक्ष एका मताला देण्याची तयारी आहे. ज्या घरामध्ये 5 मतं आहेत त्यांना किती मिळतील? ज्यांच्या घरामध्ये 5 मतं आहेत त्यांना किती मिळतील? आता हे 25,000 किती दिवस टिकतील? एक महिना. आणि 1 महिन्यानंतर ह्या लोकशाहीचं तुम्ही काय केलेलं असेल? तर तिलाही तुम्ही मसनात नेऊन पोचवलेली असेल. 25,000ने 25,000 घेऊन तुम्ही लोकशाही ही मसनात नेऊन पोचवलेली असेल. आणि मग जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होते, जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होईल त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल हे लक्षात घ्या. जे 25,000 रुपये वाटतात आहेत, तुम्हाला असं वाटतं त्यांचा हेतू स्वच्छ आहे? तुम्हाला गुलाम करण्याचा आहे. तुम्ही आवाज उठवणार नाही अशा अवस्थेमध्ये घेऊन जायचं. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा, महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा हे गाडण्याचं काम आपणच केलं असेल हे लक्षात घ्या. दुसरा तिसरा कोणीच नाही. कशासाठी? तर फक्त 25,000साठी. कशासाठी? तर फक्त 25,000साठी. मित्रो, बिहार मधला निवडणुका आपण पाहिल्या. काय झालं? बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या. काटेकी लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या पण लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती.
लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे, एकतर्फा निकाल निघाला अशी परिस्थिती आहे. आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा, अरे तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही. आज मित्रो, हेराफेरी होते, गफला होतोय, पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते हे लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की झुंडशाही ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्याना उद्ध्वस्त करून निघते हे लक्षात घ्या. ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते. आपण सुद्धा असं एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या. मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का? मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही. लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही, मोदीलाही घाबरत नाही. पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली. ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही संपली. लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली आणि राजेशाही त्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार. आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही झुंडशाही, मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची आहे हे लक्षात घ्या. उभी करायची आहे, मतपेटीतून उभी करायची आहे आणि ती आपण कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय. इथली व्यवस्था आपण असताना पाहिली. तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. चायनाला विकल्या गेलेला आहे. कारण का तर मागच्या 10 दिवसापूर्वी युट्यूब वरती जा, आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका. त्यांनी असं म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे. आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणाला. पाळी येऊ शकते. आणि त्याच्याच 3 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असताना ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. जे या देशाची ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे असा मिलिटरीतला चीफ म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे, ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये
देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिटरीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का? दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे. कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे तो पार्लमेंटचा उपयोगही करत नाही आणि विचार देत नाही की तुमची भूमिका एक आणि आर्मी चीफची भूमिका एक. कोणाला मानायचं? जनतेने कोणाला मानायचं? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष RSSचा प्रेमी आहे त्याला असणारा विचारतोय, त्यांना आम्ही असणारा विचारतोय की सिंदूरचं युद्ध झालं, हा माणूस दर तिसऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय. आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे. मी त्या जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल, संघाचा जो प्रचाराला येईल, त्याला असणारा एक विचारा की सिंदूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित होता? सिंदूरच्या युद्धाच्या वेळेस तुमच्या बरोबर एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही? मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही? याचं उत्तर सांगा. विश्वगुरु आम्ही विश्वगुरु आहोत. अरे बाबा, विश्वगुरु एक सांग, या सिंदूरच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही? आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरचं युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, तुम्ही करणार का यात? आज आपल्याला दिसते हा जो YouTube चॅनल आहे, एकदा छंद म्हणून जेवढे भविष्यवाणी सांगणारे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत, यांचं रात्रभर ऐकत बसलो. काय पण यांचं रात्रभर ऐकत बसलो. आणि या रात्रभर ऐकत असताना एकच सूर त्याच्यामध्ये मला सापडला आणि तो सगळ्यांचा सारखा होता, कॉमन होता. आणि तो म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये आपलं पाकिस्तान बरोबरचं युद्ध होईल. आर्मी चीफही म्हणाले. आणि आज पाकिस्तानला असणारं हत्यारं कोण कोण पुरवतंय? तर इंग्लंड पुरवते, फ्रान्स पुरवतोय, अमेरिका देते, आखाती देशामधले मुस्लिम राष्ट्र आहेत ते देतात. चायना तर तिथे देतेच आहे. रशियाने सांगितलं की जे आम्ही पाकिस्तानला पाहिजे ते आम्ही अस्त्र देऊ.
आणि एवढी सगळी देश आणि हे सगळे देश पाकिस्तानला हत्यार देणार असतील आणि पाकिस्तानचा हत्यार कोणाच्या विरोधात वापरणार तर ते भारताच्या विरोधात वापरणार. मोदींना आपण विचारलं पाहिजे, बाबा तू आम्हाला वाचवणार कसं ते हे सांग. या देशाला वाचवणार कसं तेवढं सांग. किंवा हे देश विरोधात का गेले, हे विरोधात जाण्याचं कारण काय होतं तर त्याचं एकच कारण ते म्हणजे अहमपणा. आपण जसं म्हणतो की गावातला पाटील टग्यासारखा वागतोय, आपण म्हणतो की नाही, तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागायला लागलाय जगभर. त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं. तोही आपल्याला हात लावत नाही, आपणही त्याला हात लावत नाही. पण ह्या टग्याचं असणारं भांडण जे आहे ते आता देशाच्या भूमीवरती येऊन पडायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की नाही, मी सुद्धा जगातला असणारा टग्या आहे. आणि हा काय म्हणतो, आमचा टग्या की मी डोनाल्ड ट्रम्पला शिकवलेला आहे आणि शिकवतोय. आता ह्या दोन टग्यांमधली भांडणं, या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे, ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ती काय भारताच्या विरोधात नाही आहेत, ते ह्या टग्याच्या विरोधात आहेत. हे टग्याच्या विरोधातला असणारा भांडण आहे. आणि या टग्याच्या विरोधातलं भांडण, त्याची किंमत आपण का द्यावी, याची किंमत आपण का द्यावी, हा प्रश्न सगळ्यांनीच आपल्याला असताना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरच आहे की चायना बरोबरच आहे त्यात सांगता येत नाही. टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे भांडण टाळायचं आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आपण नाही म्हणतो नारा बास नारा बासरी, तशाच रीतीने मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे. जनतेला हे युद्ध पाहिजे असेल तर मोदीला बसवा, असं मी सरळ म्हणणार आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? ज्यांना ज्यांना युद्ध पाहिजे त्यांनी हात वरती करा. तुम्हाला असताना आता जर युद्ध नको असेल तर मोदीला खाली खेचा, आणि खाली खेचायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. या महानगरपालिका सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यातून संदेश जातो, मोदीच्या विरोधात मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं, उद्या सत्तेवरती आले नाही, संदेश हा जातो की ह्या टग्याला आता लोकच बघायला लागली आहेत, आपल्याला बघण्याची गरज नाही.
भारतीय जनताच त्याला बघायला लागलेली आहे, आपल्याला बघण्याची गरज नाही. आणि भारतीय जनता जर बघणार नसेल तर हे सगळे बघितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला मान्य आहे की कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे असणाऱ्या साफसफाईचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे नळांचा प्रश्न, गटारांचा प्रश्न, झोपडपट्ट्यांमधला प्रश्न. याच्यावरती तर आपण लढत आलेलोच आहोत. याच्यावरती आपण लढत आलेलोच आहोत. पण आता जे मांडर रावतंय डोक्यावरती ते युद्धाचं सावट आपल्या समोर आहे, हे लक्षात घ्या. इथले चॅनलवाले आणि वर्तमानपत्रवाले यांना मोदीने मंद केलेला आहे, हे लक्षात घ्या. हे बसलेले पत्रकार खरडवतात, फिल्म करतात, पाठवून देतात, पण त्यांचा जो मालक बसलेला आहे त्याला कात्री लावतात, मोकळा करतो. काका त्या मालकाला मोदीने सांगितलंय तू माझ्या विरोधात छाप तर खरं, तुला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. मोदीचं आणि ट्रम्पचं भांडण काही आहे. मोदी असं म्हणतोय तू रशियाचं तेल विकतोयस, ठीक आहे चल विक, पण त्याच्यातला नफा कोणाकडे जातोय? तुम्हाला माहिती आहे रशियाचं तेल भारतात विकल्या जाते, त्याचा नफा दरवर्षी कितीचा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी रशियाचं तेल आपल्याला असं सांगितलं जातंय की भारत विकतोय. चूक आहे. ते भारताला तेल मिळतंय हे बरोबर आहे, पण विकणारा रिलायन्स आहे हे लक्षात घ्या. रिलायन्स कंपनी आहे हे लक्षात घ्या. आणि दरवर्षी या कंपनीला नफा किती होतो? कमीत कमी 44,000 कोटीचा नफा आहे. कितीचा नफा आहे? 44,000 कोटीचा नफा आहे. जे कच्चं तेल आपण आणतो, आयात करतो, ते आयातापोटी आपण असणारा परदेशी चलन किती खर्च करतो? वर्षाला 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. तो ट्रम्प हेच म्हणतोय, अरे बाबा 44,000 कोटी तुम्ही कमवताय, हे त्या अंबानीच्या कंपनीला देण्यापेक्षा, रिलायन्सच्या कंपनीला देण्यापेक्षा ते असणारे सरकारच्या तिजोरीमध्ये गेले असते तर आज डिझेल जी 90 रुपये आहे तुम्हाला 40 रुपयाला मिळाली असती की नसती? 40 रुपयाला मिळाली असती की नसती? मोदी तुमचं भलं करतोय की तुमचं खोबरं करतोय? मग त्याचं खोबरं कधी करणार? त्याचं खोबरं कधी करणार? तुम्हाला संधी आली आहे.
माझा भारतीय जनता पक्षवाले असतील, RSS वाले असतील, त्याला आव्हान आहे की मी हा जो आरोप केलेला आहे तो खोटा असेल तर उद्याच सभा घ्या आणि सांगा हा खोटा आहे म्हणून. मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या. मी असं बोललो की RSS वाल्यांना फार झोंबतं. अरे अर्धे चड्डीवाले एवढंच मला सांगा, गेल्या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीने एकदा तरी मोहन भागवताची भेट घेतली आहे का? की मोहन भागवतच त्याला भेटायला चालले अशी परिस्थिती. आणि म्हणून मित्रो, ही जी लूट चाललेली आहे, जगातल्या देशाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की भारत आता वरती येतोय, लोकांची परिस्थिती बदलते. ही लोकांची परिस्थिती बदलत असताना लोकांना श्रीमंत करण्याच्या ऐवजी तुम्ही असताना काही घराणेशाहीना श्रीमंत का करताय? तुम्ही काही घराणेशाहीनं असताना श्रीमंत का करताय आणि नव्यानं गुलामी ह्या देशावरती का आणताय? कॉर्पोरेटची गुलामी तुम्ही का आणताय? आणि म्हणून मित्रो, उद्याची ही निवडणूक वेगवेगळ्या मार्गाने महत्वाची आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ही देशाची चाललेली लूट, सामान्य जनतेची चाललेली लूट, हिला थांबवायची असेल तर इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. याचं कारण आहे, मोदी त्यांना म्हणतो तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही एवढं सांगा. तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही तेवढं सांगा. स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर माझ्या सरकारवरती टीका करायची नाही, माझ्या सरकारचं भिंग बाहेर काढायचं नाही. ते काढलं तर तुमची भिंग कोर्टात पडलेली आहेत. कोर्टाला एक अर्ज देईन की ह्याची चौकशी आम्हाला करायची आहे आणि म्हणून ह्याला आम्हाला ताब्यात द्या. तुम्ही ताब्यात आलात तर तिहार जेलचे दरवाजे मोकळेच आहेत. ते तिहार जेल की स्वातंत्र्य? दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, डावा कार्यकर्ता असेल, समाजवादी कार्यकर्ता असेल, मानवतावादी कार्यकर्ता होता, याचा एक काळ आवाज होता. त्याच्या आवाजामध्ये ताकद होती, बुलंदशाही होती. आंबेडकरी चळवळीच्या आवाजामध्ये आज ती एकच शिल्लक राहिलेली आहे. आणि मग उद्याची असणारी ही चळवळ, उद्याची असणारी ही चळवळ आणि उद्याची असणारी ही लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे, हे लक्षात घ्या. ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे आणि ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांना पार पाडायची आहे. ती या निवडणुकीमध्ये आपण पार पाडाल. सभेला जशी गर्दी आहे, सभांना जशी गर्दी आहे, त्याच प्रमाणात मतांची सुद्धा गर्दी त्या पेटीमध्ये होईल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.
श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय सिद्धार्थ कांबळे